आणि आज ज्या सभाकरिता आपण इथे आलो आहे, जर आपला योगदान या इलेक्शन मध्ये कशा पद्धतीने राहिला पाहिजे आणि देशाकरिता योगदान आपण कशा पद्धतीने केला पाहिजे त्याकरिता आज आपण या सभेमध्ये उभे आहोत। या जिल्ह्यामध्ये मोठे मोठे नेत्यांना यावं लागून राहिलं आहे विरोधी पार्टीच्या। हा सगळं क्रेडिट अगर जर कोणाला जात असन तर माझी अमरावतीची जनतेला आणि माझे मोदीजींच्या नावाची, कारण एवढी मोठी भीती आहे माझ्या मोदीजींच्या नावाची की महाराष्ट्राचे 50-50 वर्षाचे इतिहास ठेवणारे नेत्यांना नवनीत राणा आणि कमळ चिन्ह हा अमरावतीत पडलं पाहिजे, त्याकरिता त्यांना अमरावतीमध्ये यावं लागून राहिलं आहे। अरे तुम्हाला मला एक प्रश्न विचारायचा आहे, अमरावती में क्या खिलेगा? एक बार सगळे महिलांचे हात खूप फ्लेक्सिबल असते बरं। अमरावती में क्या खिलने वाला है? तर मी आपल्याला काही मुद्दे सांगणार आहे। मी आपल्या जिल्ह्याची सून म्हणून, आपली लेख म्हणून, या जिल्ह्याच्या या क्षेत्राच्या गेल्या 11-12 वर्षापासून प्रतिनिधित्व नाही पण एक परिवार म्हणून मी माझा संघर्ष या जिल्ह्यासाठी केला आणि गेल्या 5 वर्षापासून या जिल्ह्यासाठी रक्ताचा पाणी कशाला म्हणते आणि प्रत्येक गोष्टी माझ्या जिल्ह्याची इथून ते पार्लमेंट पर्यंत पोहोचवण्याचं काम ज्या पद्धतीने मी केलं आहे। मागे 5 वर्षापासून जे विमानतळाचा मुद्दा खूप मोठा सगळ्यांना अपेक्षित होता की विमानतळ माझे अमरावती जिल्ह्यात झालं पाहिजे, ते येणारे काही महिन्यामध्ये अमरावतीमध्ये विमानतळ उडताना आणि विमानतळाचा प्रवास करताना माझी अमरावती पाहणार आहे। ते काम या जिल्ह्यासाठी आपण कमवलेली आहे। अरे देशामध्ये जेव्हा 7 टेक्सटाईल पार्क घोषणा झाल्या, किती 7 टेक्सटाईल पार्क घोषणा झाल्या, त्यापैकी एक महाराष्ट्राला टेक्सटाईल पार्क भेटली आणि त्यापैकी एक महाराष्ट्र म्हणजे अमरावतीमध्ये ते टेक्सटाईल पार्क आपण आणली आणि येणाऱ्या भविष्यामध्ये त्या टेक्सटाईल पार्क मध्ये 11,000 कोटीचा इन्व्हेस्टमेंट होणार आहे आणि 2 ते 3 लाख लोकांना त्या कंपन्यांमध्ये रोजगार लागणार आहे। अरे खासदार म्हणजे काय असते, खासदाराचे काम काय असते? ज्या पद्धतीने गेल्या 5 वर्षापासून केंद्राच्या मोठे मोठे योजना माझे गोरगरीब भाऊ बहिणीपर्यंत पोहोचवण्याचं काम या खासदाराचं आहे। निराधाराचा पगार, श्रावण बाळाचा पगार, मतिमंद, हँडिकॅप जेवढेही वर्ग या लोक होते 2019च्या पहिले त्यांना महिन्याचे फक्त 600 रुपये भेटत होते। किती? फक्त 600 रुपये। आज देशाचे प्रधानमंत्रींनी गोरगरिबांची मातीमध्ये काम करणारे, रक्ताचा पाणी शेतामध्ये करणारे गोरगरिबांची आवाज ऐकली आणि ते 600 पासून आपण 1200 रुपये केंद्राकडनं करून आणले आणि राज्याकडनं त्याला 1500 रुपये मंजुरी करून आणली आणि आज श्रावणबाळ, निराधार, मतिमंद, हँडिकॅप लोकांना महिन्याचे 1500 रुपये त्यांना पगार म्हणून, एक सन्मान म्हणून, एक मदत म्हणून आमचे सरकारकडनं भेटत आहे। असेही बरेचसे सरकार या राज्यांनी पाहिलेल्या 33 महिन्याची सरकारमध्ये परवा येऊन गेले। असा जर्नली तर कधी त्यांनी मातोश्री सोडली नाही। 33 महिने ज्या मुख्यमंत्रींनी मातोश्रीचे बाहेर पाय ठेवला नाही, आज त्यांना अमरावती यावं लागलं। 5 टर्म ज्यांचा खासदार होता, 5 टर्म ज्या पक्षांनी या अमरावतीचा प्रतिनिधित्व केला, त्यांनी साधी मांग सुद्धा महाआघाडीला केली नाही की अमरावती हा आमचा उमेदवार आम्हाला पाहिजे आणि त्याकरिता अमरावतीची सीट आम्हाला द्या। त्यांना माहित आहे जो व्यक्ती 33 महिन्यामध्ये अमरावतीमध्ये ज्यांनी पाय नाही ठेवला त्यांना अमरावतीमध्ये त्यांच्या उमेदवाराला पाय ठेवू देणार नाही। त्या भीतीने, त्या भीतीपोटीने त्यांना अमरावतीचं उमेदवार मागितला नाही आणि दुसऱ्या उमेदवारासाठी प्रचाराला मात्र अमरावतीमध्ये नक्की ते आले। माझं काम आहे फक्त विकास करणं। बरेचसे लोक येतात आहे, बरेचसे लोक टीका टिप्पणी करताय, पण मी माझे कामावर एवढी एक निष्ठा होऊन इमानदारीने आणि डेडिकेशननी या जिल्ह्यासाठी काम करत आहे तर मला कोणाचेही टीका टिप्पणीचं उत्तर देण्याची गरज नाही। त्यांची पातळी ते खाली करत आहे। मी माझी मर्यादा आणि अंबानगरीची सून, अमरावती नगरी, अमरावतीची सून म्हणून मी माझी मर्यादा, माझी संस्कृती कोणाही समोर झुकू देणार नाही
आणि वाया जाऊ देणार नाही आणि आपले शब्दाचा बेशब्द होऊ देणार नाही आणि तीच संस्कृती मी पार पाडत आहे आणि त्याच्याबरोबर सिर्फ राम ही राम होगा सिर्फ रवीजी 33 महिन्याची सरकारमध्ये जेव्हा उद्धव ठाकरेजींची सरकार होती या जिल्ह्यामध्ये दोन मिनिस्टर होते किती एक माझी नणंदबाई कॅबिनेट मिनिस्टर नणंदबाई मिनिस्टर कॅबिनेट आणि दुसरे माझे मोठे बंधू माझे मोठे भाऊ दादा ते राज्यमंत्री होते आणि त्यावेळी 33 महिन्याची सरकारमध्ये अमरावतीमध्ये पहिल्यांदा मी 12 वर्षामध्ये पहिल्यांदा वाद होताना आणि राईट्स होताना एकमेकाचे समाजामध्ये भांडण लावण्याचं काम ज्या जिल्ह्यामध्ये कोणी केला असाल तर ते 33 महिन्याची सरकारमध्ये या दोन्ही कॅबिनेट आणि राज्यमंत्री असताना हे सगळी गोष्टी माझी अमरावतीमध्ये घडली सगळ्यांना आठवते उमेश कोल्हे प्रकरण आठवतात काय किती लोकांना उमेश कोल्हे प्रकरण आणि उमेश कोल्हेंचे योगदान आपले समाजाला घेऊन आपले धर्माबद्दलचे प्रेम जे आदर जे प्रचार प्रसार ते करत होते म्हणून त्यांच्या गळात कापण्यात आलं तेव्हा बेरेमीने त्यांना मारण्यात आला आणि तेव्हा हा दोन्ही मिनिस्टर माझी नणंदबाई आणि माझे मोठे दादा यांनी म्हटलं पोलीसवाल्यांना फोन करून की म्हणे तुम्ही काहीच करू नका फक्त चोरीचा केस म्हणून एक केस दाखल करून हा सोडून द्या आणि चौकशी लावून घ्या त्याच्यानंतर कोणालाही अटक करू नका अरे मी माझे नणंदबाईला आणि दादाला सांगते तुम्ही कॅबिनेट मंत्री असताना आमचे हिंदू विचारवर चालणारे जे लोक होते त्यांना जेव्हा लोक त्यांचा गळा कापून चालत होते तेव्हा तुम्ही तुमचे राजनीती पोळ्या सेकत होते अरे नवनीत राणा विचारधारासाठी काम करणारी आहे आता कोणताही कोल्हे प्रकरण माझी अमरावतीमध्ये आम्ही होऊ देणार नाही एवढा शब्द मी माझे लोकांना देते माझी अमरावतीमध्ये लोक म्हणतात की मेलघाटची नवनीत राणाला खूप प्रेम आहे हा मला खूप प्रेम आहे माझे आदिवासी गवडी समाज गवळण समाज मागासवर्गीय समाज जेवढाही मेलघाटमध्ये राहते त्यांना त्यांची प्रत्येक फॅसिलिटी मेलघाट पर्यंत पोहोचली पाहिजे त्याकरिता नवनीत राणा त्यांच्यावर प्रेम करते माझे गोरगरिबांच्या डोक्यावर छत झाली पाहिजे त्याकरिता नवनीत राणा महिलांसोबत प्रेम करते महिलांना प्रत्येक महिलांना घर भेटले पाहिजे त्याकरिता इथून ते केंद्र आणि राज्यापर्यंत आम्ही पाठपुरावा करत आहे आणि आमचे मोदीजीने त्या दिवशी सभामध्ये स्पष्ट सांगितलं की एकही महिलांना बेघर आम्ही राहू देणार नाही आणि येणाऱ्या भविष्यामध्ये 3 कोटीपेक्षा जास्त महिलांना त्यांचे डोक्यावर छत भेटणार ती सरकार आपल्याला हवी आहे बरेचसे लोक येतात आहे बोलतात आणि चालले जातात आहे हा काही नगरसेवकचे इलेक्शन नाही आहे हा काही ग्रामपंचायतचे इलेक्शन नाही आहे हा काही विधानसभाचे इलेक्शन नाही आहे हा काही एमएलसीचे इलेक्शन नाही आहे हे इलेक्शन देशाकरिता खूप महत्वाचं आहे अरे असेही सरकार आम्ही पाहिले की 33 महिन्यामध्ये जेव्हा मी बोलली हनुमान चालीसा पठण करतो म्हणून तर मला जेलामध्ये टाकलं मुंबईचे जेलमध्ये टाकलं तर मी त्यांना प्रश्न करते हनुमान चालीसा मुंबईमध्ये वाचायची नाही तर पाकिस्तानमध्ये वाचायची काय देखो ये भी पॉसिबल है बरं पाकिस्तान में भी हनुमान चालीसा पठन करना ये संभव है क्योंकि जब तक रहेगा मोदी जी जब रहेंगे अमित शाह जी तो पाकिस्तान में भी और पाकिस्तान को ठंडा करने का काम भी सिर्फ यही 2 व्यक्ति ने किया है जब से मोदी जी और अमित शाह जी ये देश में है तब से पाकिस्तान की आवाज देश में नहीं आई है भारत में नहीं उनकी आवाज चलने दी हमारे मोदी जी ने और अमित शाह जी ने तो आने वाले समय में इस देश में
और आजू बाजू के देशों में भी सबसे ज्यादा जोर पाकिस्तान पे रहेगा कि पाकिस्तान में आने वाले समय में हमारा हनुमान चालीसा वो हो सकता है। तो अमित शाह जी के वजह से 370 जब कलम लगाया था तो ओबीसी ने बोला कि 370 हटा ही नहीं सकता, 370 को हटा ही नहीं सकते, 370 हटा तो खून की नदियां बहेंगी। ना ही अमित शाह जी ने खून की नदियां बहने दी, ना ही अमित शाह जी ने कश्मीर के लोगों को प्रॉब्लम में आने दिया। जो पत्थरबाजी होती थी उसे भी रुकाने का काम अगर कोई इस देश में किया है तो हमारे देश के गृह मंत्री ते अमित शाह जींनीच केला आहे। कोणामध्येही एवढी दम नव्हता की 370 हटू शकला असता। अरे काश्मीर हा भारताचा अंग आहे, ज्याला जोडण्याचं काम या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी आणि आमचे देशाचे आदरणीय गृहमंत्रीजींनी केला आहे। मी माझ्या जिल्ह्यासाठी एवढीच विनंती करेन, जेवढेही नेते देवेंद्र फडणवीस जी, आमचे एकनाथ शिंदे जी, अमित शाह जी, येणाऱ्या भविष्यामध्ये मी माझ्या लोकांना, गोरगरिबांना ज्यांच्या हाती रोजगार नाही त्यांना एवढाच शब्द देते की हे 2024च्या इलेक्शन तुमचे अमरावतीकरांसाठी, आपल्या अमरावतीकरांसाठी, आपली येणारी पिढीसाठी, आपले शेतकऱ्यांसाठी, आपले शेतमजदूरांसाठी, आपले बेघर असणारे महिलांचे डोक्यावर छत आणण्यासाठी हा इलेक्शन खूप महत्त्वाचा आहे। किती लोकांना असं वाटते की 2024 मध्ये परत आमचे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी बनले पाहिजे? त्यांनी हात वरती करून सांगा मला। मोदी की गारंटी है, मोदी जी की गारंटी है कि महिलाओं के सर पे घर मिलेगा। मोदी जी की गारंटी है कि इस देश में रहने वाला युवा जो बेरोजगार है उनके हाथों में रोजगार मिलेगा। मोदी जी की गारंटी है कि किसान को सम्मान निधि से लेकर नुकसान भरपाई से लेकर हर वो मदद की जाएगी जिससे किसानों को आने वाला भविष्य उनका मजबूत होगा। मोदी जी की गारंटी है कि आदिवासी क्षेत्र में रहने वाले मेरे भाई बहनों को उनके घरों में व्यवस्थित लाइट और पानी पुरोठा ये हो, ये मोदी जी की गारंटी है। अरे मोदी जी के गारंटी पे क्या आप प्रश्न चिन्ह उठाते हैं? देश में जब फक्त 72 एअरपोर्ट होत्या तर आज 10 वर्षामध्ये त्याला 150 एअरपोर्ट बनवण्याचे काम आमच्या देशाचे प्रधानमंत्रींनी केलेलं आहे। या मुंबई महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जेव्हा फक्त 5 मेट्रो चालायची, आज तिथे 20 मेट्रो पेक्षा जास्त कनेक्टिव्हिटी आमच्या या देशामध्ये झालेली आहे। 0 वंदे भारत होत्या, आज ते 11 भारत वंदे भारत पेक्षा जास्त वंदे भारत ट्रेन आपल्या पूर्ण देशामध्ये चालू आहे। 450 फक्त गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज 75 वर्षामध्ये होत्या, आज 700 पेक्षा जास्त गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आमच्या देशामध्ये निर्माण झालेले आहे। इन्फ्रास्ट्रक्चरची गोष्ट करत आहे, इन्फ्रास्ट्रक्चर 10 वर्ष, अरे एवढा मोठा गड्डा पाडला ना म्हणा 75 वर्षामध्ये काँग्रेसनी, किती मोठा गड्डा पाडलाय। शेतकऱ्यांना मागे ठेवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर काँग्रेस सरकारने केली आहे। मोदीजीने तर त्यांचा सम्मान वाढवण्याचं काम या देशामध्ये केलं आहे। जेवढे माझे शेतकरी शेतमजदूर लोक इथे उपस्थित आहे, तुम्ही काळजी करू नका, कारण त्या दिवशी देवेंद्र फडणवीसजींनी एक शब्द आम्हाला दिलं की जेवढे लोकांचं नुकसान झालं आहे अवकाळी पावसामुळे आणि संत्र्याचं, कपासचं, सोयाबीनचे जे भाव आम्ही दोन्ही वस्तूसाठी भेटत नाही त्याच्याकरिता आपण 4000 कोटी रुपये साइड मध्ये ठेवले आहे। ज्या दिवशी आचारसंहिता संपन त्या दिवशीपासून त्याचं वितरण आपण सुरू करणार आहे। ते शेतकऱ्यांच्या पाठीशी नेहमी उभे राहणारी सरकार म्हणजे आमची देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा पवारांची सरकार जे राज्यामध्ये आहे ते पाठीशी आहे। पण त्याच्या सोबत या देशावर बसलेले आमचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी ज्या पद्धतीने प्रत्येक राज्यात, प्रत्येक जिल्ह्याची काळजी करत आहे, त्याकरिता
आपण सगळ्यांना मतदान देशाचे हिताकरिता करायचं आहे. करायचं आहे की नहीं? सभी को पानी पिलाओ भाई. पहिले माझे लोकांना पाणी पाजा, मग जेवढे ऑपोजिशनचे लोक आहेत हे लोक त्यांना पाणी पाजतील. आणि मी आपल्याला फक्त माझे मायबापांना, सगळ्यांना, महिलांना, माझे युवक मंडळीला, बुजुर्गांना एवढीच विनंती करीन की या मतदारसंघाची लेक आणि या मतदारसंघाची सून म्हणून गेल्या एवढे वर्ष मी संघर्ष करत आहे. 5 वर्ष या जिल्ह्याचे लोकांची मी मान खाली होऊ दिली नाही. आणि एवढा शब्द मी नक्की देते एक सून म्हणून की येणारे 5 वर्ष सुद्धा मी माझ्या लोकांची मान खाली होऊ देणार नाही. एवढा शब्द मी माझ्या मतदारांना, माझ्या परिवारांना, माझ्या सासरवाडींना एवढा शब्द मात्र मी नक्की देते. आणि किती लोकांना वाटते की मी 2024 परत एकदा खासदार म्हणून त्या पार्लमेंट रिप्रेझेंट केलं पाहिजे, त्यांनी हात वरती करून मला आशीर्वाद द्या. जब तक खून में ये भगवा है, जब तक खून में ये भगवा है, नवनीत राणा किसी के सामने झुकने वाली नहीं है. आणि लोक काही म्हणतात की कोणी कॉम्पिटिशन आहे, जोपर्यंत या भगवाचा रंग फिका पडत नाही तिथपर्यंत या भगवा समोर कोणाचाही रंग चढू शकत नाही. म्हणून आपल्याला मी सगळ्यांना विनंती करीन की ही लढाई नवनीत राणाची नाही, ही लढाई आमचे विचारधारांची लढाई आहे. ही लढाई नवनीत राणाची नाही, ही लढाई या देशाचे हिताकरिता आहे. ही लढाई नवनीत राणाची नाही, ही लढाई या देशाचे शेतकऱ्यांचे हिताकरिता आहे. ही लढाई नवनीत राणाची नाही, ही लढाई या महिलांच्या डोक्यावर छत आणण्याकरिता आहे. ही लढाई नवनीत राणाची नाही, ही लढाई या देशाच्या युवकांचे रोजगारासाठी आहे. ही लढाई तुमची आणि माझी नाही, या देशाचा हिंदुस्तान नाव आज शेवटचे टोकापर्यंत जिवंत राहायला पाहिजे. ही लढाई त्याकरिता आहे. म्हणून आपल्याला सगळ्यांना मी नम्रपणे विनंती करते की येणारे 26 तारीख आपल्या सगळ्यांना आपला जोर लावून मेजॉरिटी वोटनी आपण सगळ्यांनी मतदान करावी. आणि जेवढेही महायुतीचे जेवढेही पदाधिकारी, नेते सगळे या मंचावर उपस्थित आहे, सगळ्यांचे मनापासून मी धन्यवाद करते की आपले उपस्थितीने आम्हाला खूप मोठा धीर भेटते की आम्ही ज्या महायुतीचे उमेदवार म्हणून या क्षेत्रामध्ये मी लढत आहे, पहिल्यांदा कमळ हा सिंबल आमच्या अमरावतीमध्ये आला आहे आणि त्याच्या सोबत आपण सगळे ताकदीने काम करत आहे. त्याच्यासाठी सगळ्यांचे मनापासून मी खूप खूप धन्यवाद करते. आणि एकदा जय श्रीराम, अरे जय श्रीराम. सिंबलचा नंबर काय आहे? माझ्या देशाचे प्रधानमंत्रीचा नंबर एकच. देशाचे प्रधानमंत्री एकच नंबर, माझी अमरावतीकर. आणि अमरावतीच्या विकासाचा नंबर आपले कमळाचं मत कोणत्या नंबरवर होणार आहे? खूप खूप धन्यवाद. आणि सगळे पत्रकारांचाही मनापासून खूप खूप धन्यवाद करते. पोलीस डिपार्टमेंट सगळी उन्हात तानात सिक्युरिटी देतात, त्यांच्याही डिपार्टमेंटच्या प्रत्येक व्यक्तीचा मनापासून खूप खूप धन्यवाद करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या सर्वांकरता आनंदाची गोष्ट आहे की या देशाचे कणखर गृहमंत्री ज्यांनी मोदीजींच्या नेतृत्वामध्ये या देशामध्ये 370 कलम हटवून काश्मीरचं पूर्ण विलीनीकरण केलं, ते आमचे अमित भाई शहा यांचं एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण स्वागत करा. बंधू भगिनींनो, निश्चितपणे मी हे म्हणू शकतो, आजपर्यंतच्या अमरावतीच्या इतिहासात
प्रधानमंत्री मोदीजींची सभा सोडली तर सायन्स कोर ग्राउंडवरची सगळ्यात मोठी सभा ही आज होते आहे. तुमची उपस्थिती हे निश्चितपणे या ठिकाणी सांगते आहे की नवनीत राणा या प्रचंड मताने निवडून येणार आहेत. मी आज जास्त वेळ घेणार नाहीये. आपल्याला मुख्यमंत्र्यांना ऐकायचंय, आपल्याला अमित भाईंना ऐकायचंय, पुढे अजून सभा देखील व्हायच्या आहेत. मी तुम्हाला एवढंच सांगण्याकरता आलोय, ही निवडणूक साधी निवडणूक नाहीये. ही निवडणूक देशाची निवडणूक आहे. हा देश कोणाच्या हाती द्यायचा याचा फैसला करायची निवडणूक आहे. एकीकडे देश गौरव, विश्व गौरव माननीय नरेंद्र मोदीजी आहेत, तर दुसरीकडे राहुल गांधी आहेत. फैसला तुम्हाला करायचा. अरे मोदीजींसोबत एकनाथरावजी शिंदेची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी आहे, आठवले साहेबांची रिपाई आहे, कवाडे साहेबांची पिरीप आहे, त्या ठिकाणी जानकरांची आपली रासप आहे, आपली मनसे राज ठाकरेंची आहे. वेगवेगळे पक्ष सगळे सोबत येऊन आपली महायुती आहे. आणि त्या ठिकाणी राहुल गांधींची खिचडी आहे, 26 पक्षाची खिचडी आहे. राहुल गांधींना त्यांच्या खिचडीतले लोक देखील नेता मानायला तयार नाही आहेत. परवा त्या कम्युनिस्ट पक्षाचे मुख्यमंत्री म्हणाले राहुल गांधी हे अपरिपक्व आहे, इमॅच्युअर आहे, हे देशाचं नेतृत्व करू शकत नाही. त्यांच्या आघाडीची अवस्था अशी आहे की त्या ठिकाणी राहुल गांधींना नेता मानायला शरद पवारही तयार नाहीत आणि उद्धव ठाकरे तयार नाहीत. आणि आता तर आमच्या संजय राऊतांनी घोषित करून टाकलं, म्हणाले देशाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होणार आहेत. आता मला सांगा, ज्यांचा एकही व्यक्ती निवडून येऊ शकत नाही ते देशाचे प्रधानमंत्री होऊ शकतात का? होऊ शकतात का? बंधू भगिनींनो, ज्यांनी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले, त्या उद्धव ठाकरेंच्या पाठीशी कोणीतरी जाईल का? कोणीच जाणार नाही. आणि परवा या ठिकाणी शरद पवार साहेब आले होते आणि शरद पवार साहेब म्हणाले मागच्या वेळेस नवनीत राणांना पाठिंबा दिला त्याबद्दल मी माफी मागतो. अरे पवार साहेब, तुम्हाला माफी मागायची असेल तर याकरता मागा की तुम्ही सातत्याने विदर्भावर अन्याय केला, तुम्ही सातत्याने अमरावतीवर अन्याय केला, तुम्ही सातत्याने आम्हाला मागास ठेवलं. आज मोदीजींच्या नेतृत्वात या ठिकाणी टेक्सटाईल पार्क आला, मोदीजींच्या नेतृत्वात रेल्वे स्टेशनचं सौंदर्यीकरण आलं, मोदीजींच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी इंडस्ट्री आली, मोदीजींच्या नेतृत्वात विमानतळाला गती मिळाली, मोदीजींच्या नेतृत्वात मेडिकल कॉलेज या ठिकाणी आलं, मोदीजींच्या नेतृत्वात क्रीडा विद्यापीठ या ठिकाणी आलं, मोदीजींच्या नेतृत्वात पहिलं मराठी भाषा विद्यापीठ आमच्या रिद्धपूरला त्या ठिकाणी आलं. आणि मित्रांनो, या ठिकाणी मोदीजींच्या नेतृत्वात विकासाला सुरुवात झाली. त्यामुळे पवार साहेब, माफी तर तुम्ही मागितली पाहिजे, पण जनतेची माफी मागितली पाहिजे की इतके वर्ष राजकारण केलं पण या विदर्भाला मी काही दिलं नाही, म्हणून विदर्भाची माफी मागतो. मी या निमित्ताने तुम्हाला एवढंच सांगतो बंधू भगिनींनो, आताच नवनीत राणा आणि रवी राणा म्हणत होते की आमच्या काही लोकांची घरं बाकी आहेत, काळजी करू नका. मोदीजींनी अजून 12 कोटी लोकांना घरं देण्याचा निर्णय केलाय आणि मोदी आवास योजना आपण सुरू केली आहे. त्यामुळे चिंता करण्याचं कारण नाही आहे. प्रत्येकाला घर मिळेल आणि प्रत्येकाच्या घरामध्ये त्या ठिकाणी विकास आल्याशिवाय राहणार नाही. मी तुम्हाला एवढंच सांगण्याकरता आलो आहे, मोदीजी किती संवेदनशील आहेत, आमचे मुख्यमंत्री किती संवेदनशील आहेत. आपल्याला कल्पना आहे, जगामध्ये युद्धाची स्थिती सुरू झाली, रशिया आणि युक्रेनचं युद्ध सुरू झालं, त्या ठिकाणी अखाती देशाचं युद्ध सुरू झालं. परिणामी
काही प्रमाणात आमच्या शेतमालाचे भाव पडले, आमच्या सोयाबीनला आणि कापसाला त्या ठिकाणी अडचण निर्माण झाली. आम्ही मोदीजींची भेट घेतली आणि त्यांचा आशीर्वाद घेतला आणि मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये निर्णय घेतला आणि आमच्या कॅबिनेटमध्ये 4,000 कोटी रुपये सोयाबीनच्या शेतकऱ्याला आणि कापसाच्या शेतकऱ्याला देण्याचा निर्णय केला. बंधू भगिनींनो, आचारसंहिता संपल्यानंतर भावांतर योजनेच्या अंतर्गत कापसाच्या आणि सोयाबीनच्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये थेट पैसे त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात राज्य सरकारच्या माध्यमातून येतील आणि या ठिकाणी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणारं हे देशाचं सरकार आणि राज्याचं सरकार आहे. आणि म्हणून मी तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे. बंधू भगिनींनो, नवनीत राणा हे त्या वाघिणीचं नाव आहे जिला उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसने केवळ हनुमान चालीसा म्हणते म्हणून 14 दिवस जेलमध्ये ठेवलं, पण ती थांबली नाही. बाहेर आल्यावर तिने पुन्हा एकदा जय श्रीरामचा नारा दिला. अशा प्रकारची नवनीत राणा या ठिकाणी आपल्याला उमेदवार म्हणून मिळाली आहे. आणि म्हणून तिच्या कमळाचं बटन दाबलं की नवनीत ताईला तर वोट मिळतच, पण मोदीजींना देखील वोट मिळतं. मोदीजींना वोट देण्याकरता येत्या 26 तारखेला कमळाचं बटन दाबा एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय श्री राम. आज नहीं चलेगी अमरावती वालों, मेरे साथ दोनों हाथ उठाओ, सभी लोग हाथ उठाए. अंत तक विजय के संकल्प की मुट्ठी भीजिए और प्रचंड आवाज से बोलिए, भारत माता की, भारत माता की, जय श्री राम, जय जय श्री राम. एक बार शिवाजी महाराज का जयकारा लगाइएगा. बोलिए जय शिवाजी, जय 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 शिवाजी, जय 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 भवानी. मंच पर उपस्थित महाराष्ट्र के, भैया टीवी वाले सारे बैठ जाओ, सेट कर कर भाई, टीवी वाले सारे सेट कर कर बैठ जाओ जरा. अमरावती वालों को देखने दो मुझे. अरे बैठ जाओ यार, मैं जिद्दी टाइप का आदमी हूं, बाद में ही शुरू करूंगा, बैठ जाओ. महाराष्ट्र के लोकप्रिय मुख्यमंत्री श्रीमान एकनाथ शिंदे जी, हमारे नेता और उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, श्री प्रवीण पोटे जी, अनिल बोंडे जी, विश्वास पाठक जी, रवि राणा जी, प्रकाश भारसाकडे जी, बापू साहेब देशमुख जी, प्रताप दादा अडसर जी, मोहन दादा करंजेकर जी, श्री जनार्दन पंत जी, श्री दयाराम झिरगा बेलसेरे जी, श्री साई राजेश मोरडिया जी, और आज जिनको जिताने के लिए मैं आया हूं, हमारी लोकप्रिय प्रत्याशी बहन नवनीत राणा जी और रामदास तड़स जी. और आज अमरावती में इतनी बड़ी संख्या में आए हुए प्यारे भाइयों बहनों और मेरे जिगर के टुकड़े जैसे युवा मित्रों, आप सभी को नमस्कार. सबसे पहले मैं अंबा देवी मंदिर आई एकवीरा देवी को सर झुकाकर मेरी बात की शुरुआत करना चाहता हूं. महाराष्ट्र की भूमि पर आया हूं, जिन्होंने फिर से एक बार इस देश को हिंदू पद पातशाही देने का काम किया. वो इतिहास के अमर पुरुष छत्रपति शिवाजी महाराज को मैं प्रणाम कर कर मेरी बात की शुरुआत करना चाहता हूं. महात्मा ज्योतिबा फुले, क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले,
जिन्होंने संविधान दिया, ऐसे हमारे बाबा साहेब आंबेडकर जी और वीर सावरकर को मैं प्रणाम कर कर मेरी बात की शुरुआत करना चाहता हूं। भाई और बहनों, अभी अभी मैं अपील करने वाला हूं, आप जरा जोर से हाँ ना बताइएगा। मैं आज अमरावती में कहने आया हूं कि नवनीत राणा के नाम के सामने कमल का निशान है, वो कमल के निशान पर आप वोट देंगे क्या? अरे जोर से बोलो, देंगे क्या? देखो भाई, नवनीत राणा के नाम के सामने कमल के निशान पर वोट देने का मतलब है आपका एक एक वोट नरेंद्र मोदी को प्रधानमंत्री बनाने जा रहा है। आपका एक एक वोट इस देश को आतंकवाद से, नक्सलवाद से मुक्त करने के लिए जा रहा है, और आपका एक एक वोट इस देश को संसार में तीसरे नंबर का अर्थतंत्र बनाने के लिए जा रहा है। और भाइयों और बहनों, आपका एक एक वोट देश प्रेमी और देश विरोधियों की लड़ाई में देश प्रेमियों के पक्ष में जा रहा है। आपका एक एक वोट परिवार का राज्य चाहने वाले और राम राज्य चाहने वालों के बीच की लड़ाई में राम राज्य के पक्ष में आपका एक एक वोट जा रहा है। भाइयों और बहनों, 10 साल में नरेंद्र मोदी जी ने इस देश के विकास के लिए ढेर सारे काम किए हैं। कई सारे काम है, मगर कुछ काम ऐसे हैं जो मोदी जी के अलावे हो ही नहीं सकते। अमरावती वालों, बताओ मुझे, अयोध्या में राम मंदिर बनना चाहिए था या नहीं बनना चाहिए था? अरे जोर से बोलो, बनना चाहिए था या नहीं बनना चाहिए था? एक कांग्रेस वाले 70 साल तक राम मंदिर को अटकाते रहे, भटकाते रहे, लटकाते रहे। मोदी जी ने 5 ही साल में केस भी जीता, भूमि पूजन भी किया और प्राण प्रतिष्ठा कर कर जय श्री राम कर दिया। और भाइयों बहनों, देखिए, ये अपने आप को शिवसेना के अध्यक्ष मानने वाले उद्धव ठाकरे जी को निमंत्रण दिया। ये नकली शिवसेना अध्यक्ष प्राण प्रतिष्ठा में नहीं गए सोनिया गांधी के डर से। शरद राव को भी निमंत्रण दिया, उन्होंने कहा तबीयत खराब है, मैं नहीं जाऊंगा। अब भाई, चुनाव में कैसे घूम रहे हो? जाना चाहिए था, नहीं जाना चाहिए था? अरे राहुल बाबा को भी निमंत्रण दिया। अभी अमरावती आए, राहुल बाबा, अमरावती में कोई सुनने वाला नहीं है, पहले अयोध्या जाकर दर्शन करने आओ तो कोई देश में आपको सुनेगा। इन लोगों ने मंदिर को तो रोक कर रखा, प्राण प्रतिष्ठा में न जाकर भगवान प्रभु श्री राम का अपमान करने का काम इन्होंने किया है। भाइयों और बहनों, मोदी जी ने केवल राम मंदिर नहीं, औरंगजेब ने तोड़ा हुआ काशी विश्वनाथ कॉरिडोर बनाया, आपदा में बर्बाद हुए केदार धाम और बद्री धाम का पुनरुद्धार किया, और सोमनाथ का मंदिर भी फिर से सोने का बन रहा है। मोदी जी ने हमारे मान बिंदुओं का सम्मान करने का काम। भाइयों और बहनों, मुझे बताओ, एक कश्मीर हमारा है या नहीं है? अरे जोर से बोलो, है या नहीं है? एक खड़गे साहब कहते हैं महाराष्ट्र और राजस्थान वालों का कश्मीर से क्या लेन देन। भाइयों बहनों, मैं खड़गे साहब को अमरावती की इस पवित्र भूमि पर बताने आया हूं, श्रीमान खड़गे, कान खोलकर सुन लो,
महाराष्ट्र का बच्चा बच्चा कश्मीर के लिए जान देने के लिए तैयार है। भाई और बहनों, माताओं, मुझे बताओ, धारा 370 हटनी चाहिए थी या नहीं हटनी चाहिए थी? जोर से बोलो, हटनी चाहिए थी या नहीं हटनी चाहिए थी? ये सारे लोग धारा 370 को अनौरत संतान की तरह 70 साल के गोदी में बिठाए रखे। 5 अगस्त 2019 को मोदी जी ने धारा 370 को समाप्त कर दिया। अरे राहुल बाबा अभी आए थे कुछ समय पहले ही, 2 घंटा पहले, वो मुझे कहते थे, पार्लियामेंट में मैं बिल लेकर खड़ा हुआ, वो बोले धारा 370 मत हटाइए, मत हटाइए। मैंने बोला क्यों ना हटाए भला? तो उन्होंने कहा धारा 370 हटाओगे तो खून की नदियां बह जाएगी। राहुल बाबा 5 साल हो गए, खून की नदियां छोड़ो, किसी की कंकर चलाने की हिम्मत नहीं है, कंकर चलाने की। माताओं, भाइयों, बहनों, मोदी जी ने धारा 370 को समाप्त कर इस देश से आतंकवाद को समाप्त कर कश्मीर को हमेशा के लिए भारत का बनाने का काम नरेंद्र मोदी जी ने किया। भाई और बहनों, ज्यादा समय नहीं बचा है। अभी अभी यहां पर शरद पवार जी आए थे। उन्होंने कहा मैंने बहन नवनीत राणा को सपोर्ट किया था, इसलिए मैं अमरावती वालों का माफी मांगता हूं। मैं पवार साहब को कहना चाहता हूं, पवार साहब इतने साल तक कृषि मंत्री रहे, महाराष्ट्र के मुख्यमंत्री रहे। मेरे विदर्भ में हजारों किसानों ने आत्महत्या करी, आपने विदर्भ की सिंचाई के लिए कुछ नहीं किया। माफी मांग रही है तो विदर्भ के वो मृत किसानों के परिवारों की माफी मांगे, उनकी विधवाओं की माफी मांगे। मैं आज आपको बताता हूं, भारतीय जनता पार्टी शिवसेना सरकार ने महाराष्ट्र के विदर्भ क्षेत्र के जल प्रबंधन के लिए ढेर सारे काम किए। 89,000 करोड़ की वैनगंगा नलगंगा इंटरलिंक परियोजना देवेंद्र फडणवीस ने शुरू की है। विदर्भ के नागपुर, वर्धा, अमरावती, यवतमाल, अकोला और बुल्ढाना के 3,71,000 हेक्टेयर किसानों को आज सिंचाई का फायदा मिलेगा। आलेवाड़ी लघु सिंचाई प्रोजेक्ट, पैनगंगा नदी प्रोजेक्ट और अकोला शहर के वाटर सप्लाई स्कीम के प्रोजेक्ट को भी हमने शुरू किया है। भाई और बहनों, एक कांग्रेस पार्टी एक अफवाह फैला रही है कि भारतीय जनता पार्टी को 400 सीट मिलेगी तो आरक्षण चला जाएगा। मैं आज स्पष्टता कर देता हूं, भारतीय जनता पार्टी ना आरक्षण को जाने देगी ना हटाएगी। ये नरेंद्र मोदी का गारंटी है, नरेंद्र मोदी का गारंटी। अरे कांग्रेस वालों, झूठ क्या बोलते हो? हमें बहुमत मिला, हमने बहुमत का उपयोग 370 हटाने के लिए किया, ट्रिपल तलाक हटाने के लिए किया, सीए लाने के लिए किया। मुझे बताओ भाई और बहनों, ये ट्रिपल तलाक जाना चाहिए या नहीं जाना चाहिए? अरे जोर से बोलो, जाना चाहिए या नहीं जाना? ये कांग्रेस पार्टी कहती है हम आएंगे तो ट्रिपल तलाक को वापिस लाएंगे। अरे राहुल बाबा, काहे को शेख चल्ली के स्वप्न देखते हो? आपको ना आना है ना ट्रिपल तलाक को फिर से आना है।
ये भारतीय जनता पार्टी का मुस्लिम माताओं बहनों को कमिटमेंट है कि इस देश में कभी भी ट्रिपल तलाक नहीं आ सकता। भाई और बहनों, बारिश शुरू हुई है, मैं लंबी बात करना नहीं चाहता। अमरावती के लिए हमारी बहन नवनीत ने ढेर सारे काम किए हैं। 750 करोड़ का सड़कों का काम, 500 करोड़ का अर्बन डेवलपमेंट का काम, 77,000 घर पूर्ण किए, 6 लाख लोगों को आयुष्मान भारत का फायदा मिला, 38 लाख कोरोना के टीके लगे, 1,60,000 गैस के कनेक्शन बांटे, 2 लाख घरों तक नल से जल पहुंचाया, 3 लाख किसानों को हमने किसान सम्मान निधि दिया और बांडूरा गांव में रेलवे वैगन फैक्ट्री भी बनी। अंत में मैं एक ही बात कहना चाहता हूं, ये अद्भुत नजारा देखिए, बारिश में सर पर कुर्सी रखकर लोग मोदी जी के लिए भीगने को तैयार है। भाई और बहनों, मोदी जी की इस लोकप्रियता को कोई नहीं पहुंच सकता। और भाइयों बहनों, मैं अंत में इतनी ही बात कहना चाहता हूं कि हमारे यहां उमेश कोले की हत्या हुई, ये सो कॉल्ड हिंदू हित रक्षक उद्धव ठाकरे ने कुछ नहीं किया था। उद्धव बाबू, आपने तो बाला साहब के सारे संस्कार छोड़ दिए। मैं आपको बताता चाहता हूं, हमारे एकनाथ शिंदे जी बाला साहब के संस्कार को लेके आगे बढ़े हैं और महाराष्ट्र में अब हमारी सरकार है। एकनाथ शिंदे और देवेंद्र फडणवीस की सरकार है। अब कोई उमेश की हत्या नहीं हो सकती, किसी की हिम्मत नहीं है। भाई और बहनों, मुझे जोर से बताओ, आने वाली 26 तारीख को कमल के निशान पर बटन दबाएंगे क्या? कुर्सी लेकर खड़े वो भी बोलो दबाएंगे, जरा कुर्सी उठाकर बोलो दबाओगे? भाई और बहनों, नवनीत राणा के नाम के सामने कमल का निशान है, उसको बटन तो दबाना है, मगर अमरावती वालों इतनी जोर से दबाना है कि बटन अमरावती में दबे और करंट इटली में लगे। मेरे साथ बोलिए, भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे। इतनी बारिश में सर पर कुर्सी लेकर मोदी जी और बहन नवनीत राणा का समर्थन करने के लिए अमरावती वालों का बहुत बहुत धन्यवाद, आभार। वंदे मातरम। या ठिकाणी उपस्थित मान्यवरांचे, आदरणीय शहासाहेबांचे, आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचे, आदरणीय उपमुख्यमंत्र्यांचे आणि सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त करून हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असे जाहीर करतो।